तुझ्या उंबरठ्यापाशी आहे एक भयंकर गोष्ट. दुर्लक्ष करू नकोस, नाहीतर पडेल महागात. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही. आज स्वामी समर्थ तुम्हाला थेट सावध करायला आले आहेत. तुझ्या घराच्या उंबरठ्यापाशी, तुझ्या आयुष्याच्या दारात एक अशी गोष्ट उभी आहे जी दिसत नाही, पण परिणाम भयंकर करू शकते. तू म्हणतोस, माझं तर सगळं ठीक आहे, मी तर कुणाचं वाईट करत नाही, माझ्यावर स्वामींची कृपा आहे. हो, कृपा आहे, पण स्वामींची कृपा ही इशायांसोबत येते. आज तू ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोयस, तीच गोष्ट उद्या तुझ्या आयुष्याचा संपूर्ण हिशोब मागणार आहे. स्वामी सांगतात, तू बाहेरच्या शत्रूंना ओळखतोस, पण आतल्या गोष्टींकडे तू डोळे बंद केलेस. अहंकार, आळस, नकारात्मक विचार, चुकीची संगत, देवापासून दुरावलेली मनस्थिती, हीच ती भयंकर गोष्ट आहे जी तुझ्या उंबरठ्यापाशी उभी आहे. तू रोज देवाचं नाव घेतोस, पण मन मात्र तक्रारींनी भरलेलं आहे. तू देवाला दोष देतोस, पण स्वतःकडे पाहायला तयार नाहीस. स्वामी म्हणतात, मी तुला इशारा देतोय, शिक्षा नाही. आज वेळ आहे. आज थांबता येईल. आज दिशा बदलता येईल. पण जर तू आजही म्हणालास, नंतर बघू, आत्ता नाही, हे सगळं खोटं आहे, तर उद्या जे होईल त्याची जबाबदारी तुझी असेल. स्वामी कुणाचं वाईट करत नाही, पण चुकीच्या मार्गावर चालणाऱ्याला थांबवतात. कधी कठोरपणे. तू ज्या गोष्टीला हलकं घेतोयस, तीच गोष्ट तुझ्या शांततेला खात आहे. तुझं मन अशांत आहे. तुला झोप लागत नाही. लहान लहान गोष्टींवर चिडचिड होते. हे संकेत आहेत. स्वामी आधी संकेत देतात, नंतरच प्रसंग घडवतात. आज तू जर थोडा थांबलास, मन शांत केलंस, स्वामींचं नाव प्रेमानं घेतलंस, चुकीची सवय सोडलीस, चुकीचा विचार बदललास, तर तो उंबरठाच तुझ्या आयुष्याचं नवं दार बनेल. नाहीतर तोच उंबरठा तुला खाली ओढेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या बाजूने आहे, पण तुझी दिशा चुकीची असेल तर मी तुला थांबवीन. आजचा दिवस योगायोग नाही. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणं अपघात नाही. स्वामींनीच तुला इशारा दिला आहे. आत्ता नाही जागा झालास, तर नंतर पश्चात्ताप करूनही वेळ हातातून निघून गेलेली असेल. स्वामी समर्थांचं नाव घे, मन शुद्ध कर आणि त्या उंबरठ्यापाशी उभ्या असलेल्या भयंकर गोष्टीकडे पाठ फिरव. कारण स्वामींच्या मार्गावर चाललास तर संकटही तुझ्या पुढे नतमस्तक होईल. श्री स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्याच्या उंबरठ्यापाशी आज एक अशी गोष्ट उभी आहे जी आवाज करत नाही, दिसत नाही, पण हळूहळू तुझी श्रद्धा, तुझी शांतता आणि तुझं भविष्य गिळत चालली आहे. तू जर आजही स्वतःला बदलायला नकार दिलास, चुकीच्या सवयींना, नकारात्मक विचारांना, अहंकाराला आणि देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टींना ओळखून थांबवलं नाहीस, तर उद्या जेव्हा संकट दारावर ठोठावेल तेव्हा पश्चात्ताप करूनही वेळ हातातून निघून गेलेली असेल. कारण स्वामी समर्थ आधी संकेत देतात, पुन्हा पुन्हा इशारा देतात, पण जो भक्त त्या इशायाकडे दुर्लक्ष करतो त्याला थांबवण्यासाठी ते कठोरही होतात. आजच जर तू मन शुद्ध केलंस, स्वामींचं नाव प्रेमानं घेतलंस आणि योग्य मार्ग निवडलास, तर तोच उंबरठा तुझ्या आयुष्याचं नवं दार बनेल. नाहीतर तोच उंबरठा तुला महागात पडेल. निर्णय आज तुझा आहे, पण साक्षीदार स्वामी समर्थ आहेत. आज तू शांत बसलायस,
सगळं ठीक आहे असं तुला वाटतंय, पण स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या आयुष्याच्या उंबरठ्यापाशी एक अशी गोष्ट उभी आहे जी ओरडत नाही, जी दिसत नाही, पण हळूहळू तुझ्या मनात शंका पेरते, तुझी श्रद्धा कमकुवत करते, तुझ्या नशिबाची दिशा बदलते. तू रोज देवाचं नाव घेतोस, पण मन मात्र नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे. तू लोकांना दोष देतोस, परिस्थितीला दोष देतोस, पण स्वतःकडे पाहायला तयार नाहीस. आणि हाच तो क्षण आहे जिथे भक्त चुकतो. स्वामी आधी संकट पाठवत नाही, ते आधी संकेत देतात. अशांत मन, न लागणारी झोप, वाढलेली चिडचिड, अपयशाची भीती, हे सगळं योगायोग नाही. आज जर तू या संकेतांकडे दुर्लक्ष केलंस, चुकीच्या सवयी, चुकीची संगत, अहंकार, आळस आणि देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टी सोडायला नकार दिलास, तर उद्या जेव्हा संकट तुझ्या दारात उभं राहील तेव्हा पश्चात्ताप करूनही वेळ हातातून निघून गेलेली असेल. पण आजच जर तू थांबलास, मन शुद्ध केलंस, स्वामींचं नाव प्रेमानं घेतलंस आणि योग्य मार्ग निवडलास, तर तोच उंबरठा जिथे संकट उभं आहे, तिथूनच कृपेचं दार उघडेल. कारण स्वामी कठोर नसतात, ते जागा करणारे असतात. आणि जो भक्त वेळेत जागा होतो त्याचं आयुष्य स्वामी स्वतः हातात घेतात. स्वामी समर्थ सांगतात, तू ज्या गोष्टीकडे आज हसून दुर्लक्ष करतोयस, काही होत नाही म्हणून बाजूला सारतोयस, तीच गोष्ट तुझ्या आयुष्याच्या उंबरठ्याशी शांत उभी आहे. ती तुला घाबरवत नाही, त्रास देत नाही, पण हळूहळू तुझी श्रद्धा कमी करते, तुझं मन अशांत करते, तुझ्या निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण करते, आणि मग तूच नकळत चुकीच्या वाटेवर चालायला लागतोस. तू म्हणतोस देव माझ्याबरोबर नाही, पण स्वामी म्हणतात, मी तुझ्याबरोबरच आहे, फक्त तू स्वतःपासून दूर गेला आहेस. अहंकार, नकारात्मक विचार, चुकीची संगत, देवावरचा अविश्वास आणि सतत तक्रार करण्याची सवय, हीच ती भयंकर गोष्ट आहे जी आज दाराबाहेर उभी आहे. स्वामी आधीच तुला संकेत देत आहेत. मनाला शांती मिळणं, कामात अडथळे येणं, लोकांशी नात्यात दुरावा वाढणं, हे सगळं इशारे आहेत. आज जर तू थांबून स्वतःकडे पाहिलंस नाहीस, स्वामींचं नाव मनापासून घेतलंस नाहीस, आणि स्वतःला बदलायचं ठरवलंस नाहीस, तर उद्या जेव्हा संकट तुझ्या आयुष्यात उघडपणे येईल तेव्हा रडून, पश्चात्ताप करूनही वेळ परत येणार नाही. पण स्वामी दयाळू आहेत. आजही जर तू जागा झालास, मन शुद्ध केलंस, चुकीची वाट सोडलीस, तर तोच उंबरठा जिथे धोका उभा आहे, तिथूनच तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात होईल. कारण स्वामी शिक्षा देत नाहीत, ते भक्ताला योग्य वेळी थांबवतात आणि योग्य मार्गावर आणतात. स्वामी आधी संकट पाठवत नाहीत, ते आधी मनाला आरसा दाखवतात. तू बाहेरच्या शत्रूंना ओळखतोस, पण आत वाढणाऱ्या गोष्टींकडे तू दुर्लक्ष करतोयस. अहंकार जो हळूच मनात शिरतो, नकारात्मक विचार जे रोजची सवय बनतात, चुकीची संगत जी काही होत नाही म्हणत तुला देवापासून दूर नेते, आणि सतत तक्रार करण्याची वृत्ती जी तुला कृतज्ञतेपासून दूर करते, हीच ती भयंकर गोष्ट आहे जी आज तुझ्या उंबरठ्याशी उभी आहे. तू म्हणतोस, मी कुणाचं वाईट केलं नाही, पण स्वामी म्हणतात, तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास का? तू देवाचं नाव घेतोस, पण मनात राग साठवतोस. तू पूजा करतोस, पण मनातून माफ करत नाहीस. तू प्रार्थना करतोस, पण बदलायला तयार नसतोस. स्वामी समर्थ सांगतात, भक्त चुकतो तेव्हा नाही, जेव्हा संकट येतं. भक्त चुकतो तेव्हा, जेव्हा संकेत येऊनही तो जागा होत नाही. आज तुला जे अडथळे येत आहेत, कामात खंड पडतोय, नाती ताणलेली वाटत आहेत, मनाला शांती मिळत नाही, हे सगळं तुला थांबवण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. स्वामी कठोर वाटतात कधी कधी, पण त्यामागे दया असते. कारण वेळेत थांबवलं नाही, तर पुढे पडणारी किंमत
खूप मोठी असते. आज जर तू म्हणालास नंतर बघू, हे सगळं खोटं आहे, माझ्यावर काही होणार नाही, तर लक्षात ठेव, वेळ कोणासाठी थांबत नाही. स्वामींची कृपा म्हणजे डोळे बंद करून चालणं नाही, तर डोळे उघडे ठेवून योग्य दिशा निवडणं. आज तू थोडा वेळ थांब, मन शांत कर, स्वामींचं नाव प्रेमानं घे आणि स्वतःला एक प्रश्न विचार, मी खरंच योग्य मार्गावर आहे का? जर उत्तर नाही आलं, तर तोच स्वामींचा संकेत आहे. चुकीची सवय आज सोडलीस, तर उद्याचं संकट टळेल. चुकीचा विचार आज बदललास, तर नशिबाची दिशा बदलेल. चुकीची संगत आज दूर केलीस, तर आयुष्यात योग्य माणसे येतील. स्वामी समर्थ शिक्षा देत नाही, ते जाग करतात. पण जो भक्त जागा होण्यास नकार देतो, त्याला परिस्थिती शिकवते. आजही वेळ आहे. आजही उंबरठ्यापाशी उभ्या असलेल्या त्या भयंकर गोष्टीला पाठ फिरवता येईल. कारण तोच उंबरठा जिथे आज धोका वाटतोय, उद्या तिथूनच कृपेचं दार उघडू शकतं. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझ्या बाजूने आहे, पण तुझी दिशा बदलण्याची जबाबदारी तुझी आहे. हो, स्वामी तुझ्याबरोबरच आहेत. पण स्वामींची कृपा म्हणजे डोळे बंद करून चालणं नाही. ती म्हणजे योग्य वेळी डोळे उघडून थांबणं. आज तुझ्या मनात जी अस्वस्थता आहे, ज्या रात्री तुला शांत झोप लागत नाही, ज्या लहान लहान गोष्टींवर तुला चिडचिड होते, ज्या माणसांवरून तुझा विश्वास उठतोय आणि देवाकडे वळायचं असूनही मन मागे ओढलं जातंय, हे सगळं संकेत आहेत. स्वामी आधी शिक्षा देत नाहीत, ते आधी संकेत देतात. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने. अहंकार जो नकळत मनात शिरतो, नकारात्मक विचार जे रोजची सवय बनतात, चुकीची संगत जी काही होत नाही म्हणत तुला देवापासून दूर नेते, सतत तक्रार करणारी वृत्ती आणि स्वतःकडे पाहायला नकार, हीच ती भयंकर गोष्ट आहे जी आज तुझ्या उंबरठ्याशी उभी आहे. तू म्हणतोस, मी कुणाचं वाईट करत नाही, पण स्वामी विचारतात, तू स्वतःचं भलं करत आहेस का? तू देवाचं नाव घेतोस, पण मनात राग साठवतोस. तू पूजा करतोस, पण मनातून माफ करत नाहीस. तू प्रार्थना करतोस, पण बदलायला तयार नसतोस. स्वामी समर्थ सांगतात, भक्त तेव्हा हरतो जेव्हा तो संकटात पडतो असं नाही. भक्त तेव्हा हरतो जेव्हा संकेत असूनही तो जागा होत नाही. आज तुझ्या आयुष्यात अडथळे येत आहेत. कामात खंड पडतोय, नाती ताणलेली वाटत आहेत. आनंद असूनही मन रिकामं आहे. हे सगळं तुला तोडण्यासाठी नाही, तुला थांबवण्यासाठी आहे. कारण जर आज थांबवलं नाही, तर उद्या पडणारी किंमत खूप मोठी असते. स्वामी कधी कधी कठोर वाटतात, पण त्यामागे दया असते. कारण वेळेत दिलेला इशारा भक्ताचं आयुष्य वाचवतो. आज जर तू म्हणालास नंतर बघू, आत्ता नाही, हे सगळं खोटं आहे, तर लक्षात ठेव, वेळ कोणासाठी थांबत नाही. स्वामींची कृपा म्हणजे चमत्कारांची वाट पाहणं नाही, तर स्वतःला बदलण्याची तयारी. आज तू थोडा वेळ थांब, मन शांत कर, स्वामींचं नाव प्रेमानं घे आणि स्वतःला एक प्रश्न विचार, मी खरंच योग्य मार्गावर आहे का? जर मन शांत उत्तर देत नसेल,
तर तोच स्वामींचा इशारा आहे. आज चुकीची सवय सोडलीस तर उद्याचं संकट टळेल. आज चुकीचा विचार बदललास तर नशिबाची दिशा बदलेल. आज चुकीची संगत दूर केलीस तर आयुष्यात योग्य माणसे येतील. स्वामी समर्थ शिक्षा देत नाही, ते भक्ताला जाग करतात. पण जो भक्त जाग होण्यास नकार देतो त्याला परिस्थिती शिकवते. आजही वेळ आहे. आजही उंबरठ्यापाशी उभ्या असलेल्या त्या भयंकर गोष्टीला पाठ फिरवता येईल. कारण तोच उंबरठा जिथे आज धोका उभा आहे, उद्या तिथूनच कृपेचं दार उघडू शकतं. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझ्या बाजूने आहे, पण तुझी दिशा बदलण्याची जबाबदारी तुझी आहे. आजचा हा संदेश योगायोग नाही, हा स्वामींचा थेट इशारा आहे. आत्ता जागा झालास तर आयुष्य वाचेल. दुर्लक्ष केलंस तर पश्चात्ताप महागात पडेल. स्वामी भक्तांनो, आता या व्हिडिओचा शेवट करताना स्वामी समर्थ तुम्हाला एक शेवटचा पण फार महत्त्वाचा संदेश देत आहेत. कारण आयुष्यात काही शब्द असे असतात जे शेवटी ऐकले गेले तरच आयुष्य वाचतं. तू खूप सहन केलं आहेस. तू खूप वेळ शांत राहिलास. तू रडलास पण कुणाला सांगितलं नाहीस. तू देवाकडे पाहिलंस पण मनात प्रश्नही होते. स्वामी म्हणतात, मी तुझं सगळं पाहिलं आहे. तुझ्या डोळ्यातलं पाणी, मनातली भीती आणि लोकांसमोर हसण्यामागचं दुःख, हे सगळं स्वामींना माहीत आहे. आज जर तुझ्या आयुष्यात गोंधळ आहे, जर वाट चुकल्यासारखं वाटतंय, जर कुणावर विश्वास ठेवावा कळत नसेल, तर लक्षात ठेव, हा शेवट नाही, हा संकेत आहे. स्वामी समर्थ कधीही भक्ताला अंधारात सोडत नाहीत. ते अंधार दाखवतात म्हणजे भक्त प्रकाश ओळखेल. आज जर तुझ्या आयुष्यात सगळं तुटत चालल्यासारखं वाटत असेल, तर समज, जे तुटतंय ते चुकीचं होतं. जे राहणार आहे ते खरं आहे. स्वामी सांगतात, मी तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतोय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. कधी कधी स्वामी सगळं काढून घेतात म्हणजे भक्त फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिकेल. आज या क्षणी मन शांत कर, डोळे बंद कर. एकदा मनातल्या मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखव. इतकंच पुरेसं आहे. स्वामी मोठे चमत्कार ओरडून करत नाहीत. ते हळूच आयुष्य बदलतात. आजपासून तुझं काम आहे दुर्लक्ष सोडणं, तक्रार थांबवणं आणि श्रद्धा घट्ट पकडणं. बाकी सगळं स्वामी स्वतः पाहतील. आज कदाचित उत्तर मिळालं नसेल, पण दिशा मिळाली आहे. आज कदाचित प्रश्न आहेत, पण स्वामी तुझ्याबरोबर आहेत. आणि लक्षात ठेव, स्वामी जिथे असतात तिथे भक्त कधीच हरत नाही. हा व्हिडिओ इथे संपतो, पण तुझ्या आयुष्यात स्वामींची कृपा इथूनच सुरू होते. विश्वास ठेव, थांबू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थ पाहत आहेत. आणि योग्य वेळी स्वामी समर्थ सगळं ठीक करतील. श्री स्वामी समर्थ.